आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अंतिम श्वासापर्यंत लढणार ॲडव्होकेट सुभाष पाटील। शक्तीपीठ महामार्ग रद्दीसाठी महिलांचा लाटणे मोर्चा। प्रांताधिकारी डॉक्टर बांधल यांना निवेदन। केंद्र व राज्यातील सरकार हे भांडवल धार्जिणे सरकार आहे। राज्यातील बड्या भांडवलदारांच्या हितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ तयार करण्याचा घाट घातला आहे। शेतकऱ्यांचे 20,000 कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत। शक्तीपीठच्या विरोधात शेवटपर्यंत लढा लढणार आहे। शक्तीपीठ विरोधी लढा अधिक तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे संघटक ॲडव्होकेट सुभाष पाटील यांनी केले। दरम्यान उपविभागीय अधिकारी डॉक्टर विक्रमसिंह बांदल यांना निवेदन देण्यात आले। जमीन आमच्या हक्काची, ही कुणाच्या बापाची, शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे अशा दणदणीत घोषणा देत क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून शक्तीपीठ रद्द होण्यासाठी महिलांच्या लाटणं मोर्चास सकाळी 11 वाजता प्रारंभ झाला। मोर्चाच्या पुढे ट्रॅक्टरची रांग होती। महिलांनी हातात लाटणे घेऊन मोर्चा काढण्यात आला। बीजी पाटील म्हणाले, शक्तीपीठ विरोधाचा लढा अधिक तीव्र करावा लागेल। सांगली सातारा ही क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा जिल्हा आहे। त्यांच्या स्टाईलने लढा उभारावा लागेल। विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नेते धनाजी गुरव म्हणाले, शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे। नैसर्गिक साधन संपत्ती विनाश होण्याच्या उंबरठ्यावर आहे। शक्तीपीठ ही शेतकऱ्यांचे शक्तिहीन करण्याचा डाव आहे। ॲडव्होकेट स्वाती पाटील म्हणाल्या, राज्यातील सरकारने लाडक्या बहिणी योजना सुरू करून बहिणींनी ताकद क्षीण केली आहे। ॲडव्होकेट शौर्या पवार म्हणाल्या, शक्तीपीठ विरोधीचा तीव्र लढा करण्याची गरज आहे। काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, काँग्रेसचे निरीक्षक गजानन सुतार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुष्मिता जाधव, शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस महेश कुपाडे, प्रतिभा काटकर, संग्राम देशमुख, माहुली, ॲडव्होकेट नानासाहेब पाटील, सुवर्णा पाटील, सुरेखा जाधव, नैना पाटील, श्रीदास होनमाने, जयराम जगताप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। क्रांतिसिंह नाना पाटील यांची 4थी पिढी आंदोलनात विटा शहरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी महिलांनी लाटणी मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये ॲडव्होकेट स्वाती पाटील यांच्या रूपाने क्रांतिसिंह नाना पाटील यांची 4थी पिढी सहभागी होती। पोलिसांचा चोख बंदोबस्त। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने लढण्यात आलेल्या महिलांचा लाटणे मोर्चा सुरळीतपणे व्हावा यासाठी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। हजारो माता भगिनी विट्यात लाटणं घेऊन येणार आहेत। खऱ्या अर्थानं लाटणं हे तुमच्या उकरायला लावू नका, शक्तीपीठ रद्द करा यासाठी आजचा लाटणं मोर्चा आहे। त्यामुळे विट्यामध्ये आज हजारो महिला उतरणार आहेत थोड्या वेळात। आज या ठिकाणी महिलांची यायला सुरुवात झालेली आहे। खऱ्या अर्थानं हे कुठे सरकार आहे? हातामध्ये बांगड्या पडणारं सरकार आहे। आमच्या वेदना जर सरकारला कळत नसतील तर तुम्हाला लाटणी काय येणाऱ्या काळामध्ये बळावण्याचा मोर्चा सुद्धा आम्हाला काढावा लागेल। आता या ठिकाणी हजारो माता भगिनी शासनाचा निषेध म्हणून या ठिकाणी लाटण्याचा मोर्चा काढण्यासाठी विट्यामध्ये येत आहेत। त्यामुळं जेवढे शेतकरी आहेत ते सगळे शेतकरी या ठिकाणी 10 ते 15 मिनिटात पोहोचतील। विटा प्रांताधिकारी कार्यालय या ठिकाणी भव्य असा मोर्चा, क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा ते प्रांताधिकारी कार्यालय, हजारो मोर्चाच्या माध्यमातून झोपलेल्या सरकारला आपण जागा करणार आहे। या ठिकाणी आज शक्तीपीठ रद्द करा, रद्द करा, रद्द करा, शक्तीपीठ रद्द करा, रद्द करा, रद्द करा, शक्तीपीठ रद्द करा। धन्यवाद। माझा आई आणि बाप, माझा आई आणि कष्टकरी बाप, शक्तीपीठ कुणी मागितलेला होता का? हा पहिला प्रश्न आमच्या या सरकारला, महाराष्ट्रातल्या आणि केंद्र सरकारला आहे। विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे की 12 जिल्हे, जवळजवळ 30-32 तालुके, जवळजवळ 370-400 गावं, एवढ्या ठिकाणाहून हा शक्तीपीठ त्या ठिकाणी जात आहे। आपण विचार करा, हा जात असताना या ठिकाणाहून त्या ठिकाणी अतिशय सुपीक अशी जमीन शेतकऱ्यांची हळदी जमीन असेल, त्या ठिकाणी द्राक्ष बागायत असतील, ऊस असेल, अतिशय सुपीक अशी जमीन त्या ठिकाणी आपली जात आहे। पत्रकारांना मी सांगू इच्छिते, गेल्या काही दिवसामध्ये या ठिकाणी पालकमंत्र्यांनी सांगितलं की थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या रांगा लागतील आणि त्या ठिकाणी आपली शेती ही त्या ठिकाणी शक्तीपीठसाठी दिली जाईल। मला पालकमंत्र्यांना हे विचारायचं आहे
की तुम्ही शेतकऱ्याला विकत घेऊ पाहता काय? शेतकरी विकणे आहे असा बोर्ड या महाराष्ट्र सरकारनं या राज्यामध्ये आणि जिथून शक्तीपीठ जाणार आहे तिथं लावलेला आहे काय? तुम्ही विचार करा, रेडी रेकनरप्रमाणे जे जमिनीचं आमचं मोल आहे त्यापेक्षा अतिशय कमी दरानं जमीन आमची कवडी मोल किमतीनं त्या ठिकाणी घेतली जाणार आहे. हा शक्तीपीठ फक्त तुमचं आमच्या जमिनी हडप करण्यासाठी नाही, तर शेतकऱ्यांच्या मुलाचं अस्तित्व, तुमचा आमचा मुळाचा हक्क या ठिकाणी संपवण्याचा घाट या सरकारनं घातलेला आहे. पुन्हा एकदा मला प्रश्न विचारायचा आहे, हा शक्तीपीठ हवा आहे कशासाठी? 8 तासामध्ये नागपूरहून गोव्याला जायचंय कशासाठी? असा कोणता शक्तीस्थळ त्या ठिकाणी गोव्याला आहे की तुम्हाला 8 तासामध्ये तिथं पोहोचायचं आहे? आता या ठिकाणी विचार करा, कारण फक्त सुपीक जमिनी जाणार आहेत असं नाही, नद्या असतील, ओढे असतील, कालवे असतील, याला बांध बसणार आहे, शेतीचे आमच्या तुकडे होणार आहेत, गावं आमची विभागली जाणार आहेत आणि पूर परिस्थितीचं गंभीर सावट. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.